आणि एक महत्त्वाची बातमी, हेमंत गोडसे मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या बंगल्यावर दाखल झालेले आहेत। हेमंत गोडसे, आमदार सुहास कांदे आणि भाऊ चौधरी यांच्यामध्ये सध्या बैठक सुरू झाली आहे। नाशिक लोकसभा निवडणुकीबाबत ही बैठक सुरू असल्याची माहिती मिळते। नाशिकची जागा सोडल्यास सेनेची ताकद कमी होईल असा या सगळ्या नेत्यांचा सूर आहे। दादा भुसे देखील वर्षा बंगल्यावर पोहोचणार आहेत। गिरीश गायकवाड माझे सहकारी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देतात। गिरीश, नक्कीच आपण पाहतोय की वर्षा बंगल्यावर गेल्या अर्ध्या तासापासून ही बैठक सुरू असल्याची माहिती मिळते आणि विद्यमान खासदार हेमंत गोडसे त्यासोबतच नाशिकचे आमदार सुहास कांदे, भाऊ चौधरी आणि इतर काही महत्त्वाचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्यामध्ये ही बैठक सुरू असल्याचं बोललं जात आहे। नाशिकची जी ताकद आहे ती सध्या या ठिकाणी शक्ती प्रदर्शन होत आहे असं म्हटलं तर गैर ठरणार नाही, कारण नाशिकची ही जागा जी आहे ती हेमंत गोडसे यांना मिळेल हे यापूर्वी बोललं जात होतं, पण अचानक मध्ये ही जागा भाजपच्या वाटेला जाईल किंवा राष्ट्रवादीच्या वाटेला जाईल अशी चर्चा सुरू झाली आणि आता छगन भुजबळ यांच्या नावाची चर्चा जोरदारपणे त्या ठिकाणी सुरू झालेली आहे। त्यामुळे ही जागा आपल्यालाच मिळावी, कारण आपण प्रचार सुरू केलेला आहे। आता जो एक पवित्र आहे तो हेमंत गोडसे यांनी घेतलेला आहे आणि जर ती जागा आपल्याला मिळाली नाही तर शिवसेना नाशिकमधून संपून जाईल असा जो एक सूर आहे तो या सगळ्या नेत्यांचा आहे। त्यामुळे मुख्यमंत्री काय निर्णय घेणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। दादा भुसे सुद्धा नाशिकहून आता मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत, काही वेळानंतर या ठिकाणी पोहोचतील। जेव्हा संध्याकाळी दाखल होतील त्यावेळी ते नेमकी काय भूमिका घेणार हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। पण हेमंत गोडसे यांची मुख्यमंत्र्यांसोबतची ही आज चौथी बैठक आहे आणि या बैठकीच्या अंती काही महत्त्वाचा निर्णय होणार आहे का हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। नाशिकच्या जागेसंदर्भामध्ये मुख्यमंत्री नेमकी काय भूमिका घेणार याकडे उभ्या नाशिककरांचं तर लक्ष लागलेलंच आहे, पण हेमंत गोडसे आणि त्यांचे जे समर्थक आहेत त्यांचं देखील फार बारकाईनं लक्ष लागलेलं आहे। कारण त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर हेमंत गोडसे यांनी प्रचाराला सुद्धा सुरुवात केलेली आहे आणि आपण उमेदवार होणार, आपल्याला मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलेला आहे असं सुद्धा त्यांनी आपल्या वक्तव्यामध्ये बऱ्याचदा म्हटलेलं आहे। त्यामुळे आता नाशिकच्या बाबत मुख्यमंत्री हे आज काही निर्णय घेणार आहे का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्यासोबतच इतर ज्या जागा आहेत ज्यावरती अजूनही शिक्कामोर्तब झालेलं नाही, अजूनही चर्चा झडतायत, ते खासदार देखील बरोबर आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी गिरीश।